बघूया। रेड अलर्टमुळे आपत्ती विभाग अलर्ट मोडवरती। मुंबई ठाण्यासह पालघर पनवेलसाठी हेल्पलाईन जारी। आपत्ती काळामध्ये नागरिकांना संपर्क साधण्याचं आवाहन। मुख्यमंत्र्यांकडून राज्यात पावसाचा अलर्ट। आपत्ती विभाग प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवर आहे। अलर्टमध्ये नागरिकांना प्रवास टाळावा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातून आढावा घेतलेल्या पावसाच्या संपूर्ण परिस्थितीचा। शिवसेनेच्या शाखा सुरू ठेवून नागरिकांना मदत करण्याचं आवाहन आहे। शिंदेंनी अधिकाऱ्यांकडून पावसाच्या परिस्थितीची माहिती देखील मागवली आहे। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। नद्या, ओढे आणि तलावांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। बोईसर आणि डहाणू तालुक्यात जनजीवन विस्कळीत। बाजारपेठेमधील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी साचलं। वसईच्या ग्रामीण भागातील मोरी गावातून 100 नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड स्वतः या ठिकाणी उपस्थित होत्या। अग्निशमन दल, स्थानिक पोलिसांचाही बचाव कार्यात सहभाग बघायला मिळाला। दुथडी भरून वाहणाऱ्या वालधुनी नदीत चिमुकल्यांची स्टंटबाजी। जीव धोक्यात घालून चिमुकल्यांच्या नदीमध्ये उड्या। पालिकेकडून नदी परिसरात कुठलीही उपाययोजना नाही। दुर्घटना घडल्या, जबाबदार कोण? नागरिकांचा सवाल। बदलापुरातील सुप्रसिद्ध कोंडेश्वर धबधबा प्रवाहित। 2 दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोंडेश्वर धबधबा प्रवाहित। शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे धबधब्यावरती पर्यटकांची प्रचंड गर्दी। कुर्ला पूर्वच्या एसटी डेपो परिसरात गुडघाभर पाणी साचलं। एसटी डेपो रोड ते कुर्ला स्टेशन रोडवरील वाहतूक विस्कळीत। मुसळधार पावसामुळे सर्व नाले दुथडी भरून प्रवाहित। मुंबईतील पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढला। विरारमधील विवा कॉलेज परिसर जलमय। नालासोपारा, तुळींज, सेंट्रल पार्क, स्टेशन रोड आणि बस डेपो परिसरात पाणीच पाणी। गुडघाभर पाण्यातून नागरिकांची कसरत। तर वसई पूर्वेतील मांगुळीपाडा, भोईदापाडा या परिसरात पुराच्या पाण्यामध्ये 50 वर्षीय व्यक्ती वाहून गेल्याची घटना समोर। अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झालंय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचला। भांडूपच्या सोनपूर परिसरामध्ये पावसामुळे रस्ता खचला। जवळच खोदकाम सुरू असल्यानं यावेळेस रस्ता खचल्याचा नागरिकांचा दावा आहे। झाड खाली येते। मम्मी, आई झाड खाली आलं। मुंबईच्या माटुंगा परिसरामध्ये झाड कोसळलं। 2 वाहनांचं नुकसान। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। अग्निशमन दलाकडून कोसळलेलं झाड हटवण्याचं काम करण्यात आलेलं आहे। पवई हिरानंदानी परिसरात मुसळधार पावसामुळे मोठं झाड कोसळलं। 4 वाहनांचं नुकसान। सुदैवानं जीवितहानी नाही। अग्निशमन दल आणि महापालिका कर्मचाऱ्यांकडून झाड हटवण्याचे प्रयत्न। मुंब्र्यातील संजय नगरमध्ये भिंत कोसळली। भिंत कोसळून 3 घरांचं मोठं नुकसान। पालिकेची टीम घटनास्थळी दाखल झाली होती। साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या बंगल्यासमोरील गुलमोहराचं मोठं झाड कोसळलं। गेटवर झाड कोसळल्यानं रस्ता बंद। केबलच्या वायरीही तुटून खाली पडल्याची माहिती आहे। अमरावतीच्या मेळघाट परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धारणी परतवाडा मार्गावरील घटांग परिसरात एक मोठं झाड कोसळलं। पहाटेपासून हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद। राजापूरमधील शिवसृष्टी प्रकल्पाचं बांधकाम खचलं। शिवसृष्टी प्रकल्पाच्या निकृष्ट कामाच्या चौकशीचे आदेश आहेत। सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी पर्यटन संचालनालयाकडे सादर करण्याचे निर्देश आहेत। नाशिक सातपूरच्या कार्बन नाका परिसरात रस्ता खचला। 10 ते 15 फूट खोल खड्डा। दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळासाठी होती बंद। अचानक रस्ता खचल्यानं काही वाहनं खड्ड्यात अडकल्याचंही समोर। महाबळेश्वर जवळच्या नावली गावात मुसळधार पावसामुळे जमीनच खचली। गावातील शेतजमिनी, रस्ते आणि घरांनाही मोठे तडे। पाण्याच्या टाकीलाही मोठा धोका निर्माण। आता या पावसाचा परिणाम नेमका कुठे कुठे आणि काय काय झालाय तेही बघूयात न्यूज टॉप 9 मधून। मुंबईत मुसळधार पाऊस, समुद्राला मोठी भरती। समुद्रामध्ये 4.26 मीटर उंचीच्या लाटाही उसळल्या होत्या आणि प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन।
मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका बिग बी अमिताभ बच्चन यांनाही बसलाय। अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याच्या परिसरात पाणी साचल्याचं समोर आलंय। रायगडमधील आंबेनळी घाट 3 दिवस वाहतुकीसाठी बंद असेल। दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय आहे। 6 जुलैपर्यंत घाट सर्व वाहतुकीसाठी बंद असेल। यवतमाळच्या मारेगाव नाल्यावरील पुलावरचं डांबर मुसळधार पावसात वाहून गेलं, तर यावर्षीच तयार झालेल्या सिंधुदुर्ग, तळेरे, कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गालाही तडे गेलेत। गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साठलाय। दादर चौपाटी परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत। कल्याणपूर्व, अडवली, ढोकाळी परिसर जलमय। नालेसफाईच्या दुर्लक्षामुळे घरांमध्ये पाणी, संसारही उद्ध्वस्त, नागरिक संतप्त। भर पावसात नगरसेवकांनीच हाती घेतली जेसीबी आणि नालेसफाईचं काम केलं। भंडाऱ्यामध्ये एसटी महामंडळाच्या नादुरुस्त बसमुळे प्रवाशांची भर पावसात तारांबळ। प्रवाशांना बसमधून खाली उतरवण्याची वेळ, प्रवाशांकडून संताप व्यक्त। मध्य प्रदेशमधील बालाघाटच्या भगतपूर आणि भानपूर गावात मुसळधार पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे अडकलेल्या 16 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। बालाघाटमध्ये 37 ठिकाणी रस्ते बंद केल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती आहे। तर राज्यामध्ये धरण आणि नदी पात्रात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। दमदार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो। गोसेखुर्द धरणाचे 25 तर हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले। रत्नागिरीतील पानवल धरण देखील ओव्हरफ्लो झालंय। प्रशासन अलर्ट आहे। नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। महाबळेश्वर तालुक्यामध्ये एका दिवसात 233 मिलीमीटर पावसाची नोंद। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची बॅटिंग सुरू आहे। कोयना धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ होतीये। रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारं पानवल धरण ओव्हरफ्लो झालं। नव्यानं बांधण्यात आलेलं पानवल धरण 100% भरलं। 6 जुलैपर्यंत रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। रायगडमधील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली। अंबा नदीची इशारा पातळी 8 मीटर इतकी आहे, तर सध्या अंबा नदीची पाणी पातळी 8.70 मीटरवर पोहोचली आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे। धरणामध्ये आता 12.50 टीएमसी इतका पाणी साठा आहे। चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 2 ते 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे भंडारदरा धरण जवळपास 30% भरलेलं आहे। रायगडमधील 3 नद्या इशारा पातळीवर पोहोचल्यात। पाताळगंगा, कुंडलिका आणि अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा आहे।